मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येथे 29 जूनला वटपौर्णिमा आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला 5 आंब्याच्या पानाचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय ज्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही त्यांच्यासाठी एकदम खास आणि चमत्कारी उपाय आहे. मंडळी, वटपौर्णिमेला सगळ्या बायका वडाला 7 फेऱ्या मारून नवऱ्याचं आयुष्य मागतात. परंतु ज्या आईंचा मुलगाच अविवाहित आहे, तिला किती टेन्शन येत असेल. मुलगा 35चा झालाय, 40 वर्षाचा झालाय, मुलगीचं देखील वय वाढलेलं आहे. ती दिसायला छान आहे, मुलगा देखील दिसायला छान आहे, पण लग्न जमत नाही. कारण काय? पितृदोष आहे, कुलदेवतेचा कोप आहे, वास्तुदोष आहे. स्थळ येते पण घरानं पसंत नाही म्हणून नकार येतो की मनामध्ये भीती निर्माण होत असते. पण घाबरू नका. 29 जून वटपौर्णिमा आहे. वटवृक्ष, कुलवृक्ष आणि आंब्याची पानं, मांगल्य, वंशवृद्धी. आज सांगते आंब्याच्या पानाचा असा उपाय जो कुलदेवतेला प्रसन्न करून 16 दिवसाच्या आतमध्येच मुलांच्या लग्नाचे योग कुंडलीमध्ये निर्माण होतील आणि 1 महिन्यामध्येच मुलांचं लग्न ठरेल. तर मंडळी, वटपौर्णिमा म्हणजे अखंड सौभाग्याचा दिवस. या दिवशी सावित्रीने यमराजाशी लढून सत्यवानाचे प्राण परत आणले. वडाच्या झाडाखालीच वड, अक्षय वड, त्याच्या मुलात ब्रह्मा, खोडात विष्णू, फांद्यांमध्ये महादेव राहतात. म्हणजेच 33 कोटी देवी देवता एकच झाडामध्ये असतात. म्हणून या दिवशी वडाची पूजा केली की 7 जन्माचे सौभाग्य मिळतं. लग्नातले अडथळे जळून जातात. पितृदोष, पतिदोष, कुलदेवता कोप शांत होते. सोमवार महादेवांचा वार. सोमवारी वटपूजा केली की महादेव लवकर प्रसन्न होतात आणि लग्न जुळवतात. नक्षत्र, मूल नक्षत्र रात्री 8:42 पर्यंत आहे. मूल नक्षत्रावर केलेले उपाय मुलापासून दोष काढतात. योग ब्रह्मयोग दुपारी 2:15 पर्यंत. हा योग ब्रह्मदेवाने दिलेला आहे. जे मागाल ते मिळेल. सर्वात महत्वाचा मुहूर्त सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त आहे. पौर्णिमा तिथी आहे. या वेळेत 5 पानांचा उपाय केला की 100% फळ मिळते. मला एका दादाने कमेंट केलेली होती की पितृदोषावर उपाय सांगा. तर बघा दादा, मी तुम्हाला सांगते की पितृदोष विचारलं तुम्ही होतं तर पौर्णिमा ही पितरांची तिथी आहे. या दिवशी वडपूजा केली की पित्र प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन लग्नाचा मार्ग मोकळा करत असतात. म्हणून हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला तर नक्कीच तुम्ही पहा. त्यामुळे तुमच्या मुलांच्या कुंडलीमधले जो काही पितृदोष आहे तर तो देखील दूर होईल. हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये 16 दिवसामध्येच लग्नाचे योग निर्माण होऊन मुलांचं लग्न 1 महिन्याच्या आतमध्येच. पौर्णिमा ही खूप अशी महत्वाची आहे आणि या दिवशी केलेले उपाय हे आपल्याला 100 पट फळ देत असतात. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी उपाय करणे तितकंच महत्वाचं आहे. तसेच चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. पौर्णिमेच्या काळात मनातील भावना तीव्र होतात. त्यामुळे या दिवशी ध्यान आणि नामस्मरण केल्यास मानसिक शांतता मिळत असते आणि जे उपाय करू त्याचं देखील 100 पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची कला पूर्ण असते. असे मानले जाते की या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त पातळीवर असते. मंडळी, आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय एकदम साधा सोपा आहे. 1ही रुपयाचा खर्च नाही. फक्त आपल्याला पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करायचा आहे. तर बघा, तुम्हाला पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की आंब्याची पानं आपल्याला आणायची आहेत. आंब्याची पानं आणतावेळेस एकदम ताजी टवटवीत अशी आंब्याची पानं आपल्याला आणायची आहेत. हिरवीगार अशी पाहून देठासहित आपल्याला आणायची आहेत. तसेच पानं आणताना ती पिवळी नको आहेत किंवा कट झालेली चिरलेली आणायची नाही. आपल्याला थोडेसे अक्षता लागणार आहेत, कुंकू लागणार आहे, केळ लागणार आहे, श्रीफळ लागणार आहे आणि पिवळा दोरा आणि कापूर लागणार आहे. बस एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल हा उपाय कोणी करावा. तर बघा, शक्य असेल तर मुलांनी केला तर चालेल किंवा मुलींनी केला तरी देखील चालेल. परंतु मुलांना वेळ नसतोच. आपण पाहत असतो की आजकाल मुलं खूप बिझी असतात आणि मुलांचा असं विश्वास देखील नसतो या उपायांवरती. म्हणून हा उपाय शक्यतो मुलाच्या आईनेच करावा. बघा, या दिवशी आईने सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे. बघा, जर तुम्हाला पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पानं आणणे शक्य नसेल तर मग तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी आंब्याचे झाडाकडे जायचं आहे आणि 5 पाने मागायची आहेत किंवा आपल्याला थोडी जास्त पानं लागणार आहेत. तर ती पानं आंब्याची तुम्हाला आणण्या अगोदर तुम्हाला आंब्याच्या झाडाला हात जोडून बोलायचं आहे, हे वृक्षराजा, माझ्या मुलाच्या विवाहासाठी ही तुझी मला
5-10 पानं देठासहित तुम्हाला तोडून घ्यायचे आहेत. फाटलेली नकोत किंवा पिवळी पडलेली नकोत, अशी एकदम स्वच्छ ताजी टवटवीत हिरवीगार तुम्हाला आंब्याची पानं आणायची आहेत. नंतर जे आपण पानं आणलेले आहेत ते स्वच्छ तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मग स्वच्छ ती पानं तुम्हाला धुवून घ्यायची आहेत. प्रत्येक पानाला तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं हळद आणि कुंकू मिक्स करून प्रत्येक पानावरती म्हणजे 5 पानावरती तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थितपणे स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे. कारण हळद ही गुरुग्रह आणि कुंकू मंगल लग्नाचे दोन्ही ग्रह, आंब्याची पानं कुलवृद्धी, मांगल्य, लग्न मंडपात तोरण आंब्याचेच का बांधतात? कारण शुभ असतात ते. हे सर्व तुम्हाला अगोदर तयार करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. आपले देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आहे, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, तर तुम्हाला त्यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्यांना धूप दीप दाखवायचं आहे आणि मग आईने बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडली जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कुलदेवतेचा काही कोप असेल तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आईने प्रार्थना करायची आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी आपण 5 पाने आंब्याची घेतलेली आहे त्याच्यावरती स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे, तर ते आपल्याला त्याचा एक तोरण आपल्याला बनवून घ्यायचा आहे. एखादा पिवळा धागा घ्यायचा आहे आणि ती 5 पानांचा आपल्याला तोरण बनवून घ्यायचा आहे. तो तोरण आपल्याला श्री हरिविष्णू माता लक्ष्मीच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्या शेजारी तुम्हाला अजून 5 पाने आंब्याची घ्यायची आहेत आणि ती देखील स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, पुसून घ्यायची आहेत आणि ती पाने आहेत तर त्याला आपल्याला हळद कुंकवाचा टिळा लावायचा आहे आणि ती 5 पाने देखील आपल्याला श्री हरिविष्णूंच्या माता लक्ष्मीच्या चरणापाशी ठेवायची आहेत. बाजूला आपल्याला केळी असतील तर केळी ठेवायची आहेत, नारळ ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला मुलाचं नाव किंवा तुमच्या मुलीचं नाव 3 वेळा घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवता, हे वटवृक्ष स्वरूपा, माझ्या मुलाच्या विवाहातील पितृदोष, कुलदेवता दोष, वंशदोष सर्व नष्ट कर. लवकर सून घरी आणू दे किंवा लवकर जावई मिळू दे, वंश वाढू दे. नंतर 16 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला असं बोलायचं आहे आणि मग हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र तुम्हाला 16 वेळा बोलायचा आहे. कारण 16 हा चंद्राचा अंक आहे. पौर्णिमेला 16 कला पूर्ण असतात, त्यामुळे आपल्याला हा मंत्र 16 वेळाच बोलायचा आहे. बघा, आपल्याला संध्याकाळी वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला जो आपण आंब्याच्या पानांचा तोरण बनवलेला आहे तो घ्यायचा आहे. 5 पानं आहेत तर ती घ्यायची आहेत, नारळ घ्यायचा आहे, केळी घ्यायची आहेत आणि ते सर्व साहित्य घेऊन आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि मग वडाच्या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रत्येक प्रदक्षिणा मारताच तुम्हाला एक आंब्याचं पान आहे तर ते अर्पण करायचं आहे. वडाच्या झाडाला 1 पान अर्पण करायचं आहे. तसे दुसरी प्रदक्षिणा मारायची आहे, दुसरा पान अर्पण करायचं आहे, तिसरी प्रदक्षिणा मारायची आहे, तिसरा पान अर्पण करायचं आहे. असे 5 पानं तुम्हाला आंब्याची पानं तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, कापूर वगैरे पेटून घ्यायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे. वडाच्या झाडाला तुम्हाला 5वा फेरा माराल त्यावेळेस तुम्हाला जे आंब्याचं तोरण आपण आणलेलं आहे तर ते वडाच्या खोडाला बांधायचं आहे. त्याच्यानंतर केळी आणलेली ते अर्पण करायचे, नारळ अर्पण न करायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग कापूर आरती तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की हे वटवृक्षा, माझ्या मुलांच्या लग्नात जे काही अडचणी आहेत, समस्या आहेत, जो काही पितृदोष आहे किंवा कुलदेवतेचा काही दोष असेल तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला असं बोलायचं आहे, जसा हा वड अखंड आहे तसा माझ्या मुलाचा संसार अखंड राहावं, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुम्ही जे आंब्याचं पान आहे तर ते 5 पाने तुम्ही अर्पण केलेले आहेत, त्यातील 1 पान तुम्हाला घेऊन यायचं आहे. हे पान आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाच्या उशीखाली ठेवून द्यायचं आहे. रोज रात्री झोपताना त्या पानाला हात लावून तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 वेळा तुम्हाला बोलायचं आहे आणि 16व्या दिवशी तुम्हाला जे पान आहे तर ते पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. वाहतं पाणी तुमच्याकडे नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सोडून द्यायचं आहे. आणि जेव्हा सोडता वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं बोलायचं आहे आणि ते पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. त्या दिवसानंतर 1-2 महिन्यात
लग्न ठरल्याशिवाय राहणार नाही. लग्न हे मुलांचं 100% होणारच. तुम्हाला रात्री 9 वाजता चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. म्हणजे एखाद्या तांब्यावरून पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे, साखर टाकायचं आहे आणि तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देता वेळेस तुम्हाला बोलायचं आहे की हे चंद्रदेवा, माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही पितृदोष आहे किंवा कुलदेवतेचा काही कोप असेल तर ते सर्व दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. 16 दिवस तुम्हाला रोज संध्याकाळी वडाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही जर हा उपाय केला तर बघा 16 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील. कारण आपण आंब्याचं पान हे खूप असं पवित्र असतं. आंबा म्हणजे अमृत फळ, आंब्याचं पान अमरत्व, वंशवृद्धी, लग्नात पूजेत कळशावर आंब्याचेच तोरण का? कारण ते मांगल्य अंत, कुलदैवत प्रसन्न होते. 5 पान, पंचमहाभूत, पंचतत्व, वटपौर्णिमेला वडाची पूजा केली की जन्माचं नातं पक्क होतं. अविवाहित मुलांसाठी आंब्याची पानं वाहिली की कुलदेवता स्वतः स्थळ शोधून आणते, पितृदोष जळतो, वंशाचा दिवा पेटतो. म्हणून 16 दिवसात बारात निघते. बघा तुम्हाला गुळ फुटाणे हे देखील कावळ्याला खाऊ घालायचं आहे. काही नियम आहेत, त्या नियमाचं देखील तुम्हाला पालन करायचं आहे. सोमवारी तुम्हाला केस धुवायचे नाहीत, साबण लावू नका. 16 दिवस मांसाहार, दारू बंद. उपाय कुणाला सांगू नका, वाद घालू नका. जेव्हा आपण हा उपाय करत असतो तेव्हा घरामध्ये शांतता असायला हवी, मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असायला हवेत. वडाची पानं, फांदी या दिवशी चुकू नये किंवा इतर दिवशीही चुकू नये, तोडू नये. फक्त आंब्याची पानं वापरायची आहेत. वडाला इजा केली तर उलटा असर होतो. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असतील, यांचं लग्न ठरत नसेल अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच लग्नासंदर्भात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा.